मित्रांनो, भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी 4 वेगवेगळ्या रंगांच्या कोडाचा वापर करतात. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, येलो आणि रेड अशा रंगांचा वापर होतो. हे अलर्ट नेमके कशासाठी वापरतात? त्यांचा अर्थ काय? पावसाळ्यात मुसळधार किंवा जास्त पाऊस पडणार असेल, तर हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना, ठिकाणांना रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिला जातो. तर हे अलर्ट का दिले जातात? तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आपल्याला जोरदार पाऊस पडायच्या आधी मोबाईलवर मेसेजसुद्धा येतो, की येत्या पुढील तासात या जिल्ह्यांमध्ये किंवा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय आणि या मेसेजद्वारे आपल्याला जागरूक केले जाते. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केले जातात. या अलर्टचा मुख्य उद्देश लोकांना आणि प्रशासनाला जास्त पावसामुळे अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीसाठी वेळेवर तयार राहण्यासाठी आणि जीवित व वित्तीय हानी टाळण्यासाठी सूचित करणे हा उद्देश असतो. हवामान विभागाने ही चेतावणी प्रणाली 4 रंगांमध्ये विभागली आहे. रेड अलर्ट जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार, अतिवृष्टी किंवा ढगफुटीचा अंदाज असतो, अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठे संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात. पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जातो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे व धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. कारण नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्या भागातील प्रशासनाला आपत्ती निवारण्यासाठी तयार राहण्याचे संकेत रेड अलर्टमधून मिळतात. एखाद्या जिल्ह्यातील हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रांपैकी बहुतांश केंद्रांच्या परिसरात अत्यंत जोरदार, अतिजोरदार किंवा जोरदार पाऊस पडणार असेल, तर त्या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला जातो. प्रत्यक्षात पाऊस घाटमाथ्यावर पडणार असला तरी संपूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट दिला जातो. शाळा, महाविद्यालय आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले जातात. हे अलर्ट देण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना आणि प्रशासनाला पुरेसा वेळ मिळतो, जेणेकरून ते पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवू शकतात, आवश्यक अन्न आणि पाणीसाठा ठेवू शकतात आणि इतर आवश्यक खबरदारी घेऊ शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात आपत्तीची तीव्रता कमी होते. रेड अलर्ट ही सर्वात गंभीर चेतावणी आहे. याचा अर्थ कारवाई करा असा आहे. हा अलर्ट अतिशय मुसळधार पावसाचा 20 सेमीपेक्षा जास्त किंवा अत्यंत खराब हवामानाचा अंदाज दर्शवतो. ऑरेंज अलर्ट तयार राहण्याची सूचना देतो. ऑरेंज अलर्ट म्हणजे हवामानाची परिस्थिती अधिक खराब होऊ शकते, पण ती लगेचच धोकादायक होईलच असे नाही. ऑरेंज अलर्टमध्ये अतिमुसळधार पावसाचा साधारणते 6 सेमी ते 20 सेमीपर्यंतचा अंदाज दर्शवतो. ऑरेंज अलर्ट म्हणजे आपत्ती येऊ शकते, नागरिक व प्रशासनाने सतर्क असावे यासाठी हा अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्टचा अर्थ असा आहे की काही भागामध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनी आवश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात. वीज पुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. हवामान विभागाने निश्चित केलेल्या केंद्रांपैकी काही केंद्रांच्या परिसरात अत्यंत जोरदार, अतिजोरदार पावसाची शक्यता असते. तेव्हा त्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला जातो. प्रशासकीय यंत्रणांना तसेच लोकांना संभाव्य धोक्यासाठी आणि बचाव कार्यासाठी तयार राहण्यास सांगितले जाते. येलो अलर्ट म्हणजे जागरूक राहा असा त्याचा अर्थ होतो. हवामानातील बदलांमुळे काही अडचणी येऊ शकतात, परंतु लगेचच मोठा धोका निर्माण होऊ शकत नाही.
या अलर्टमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस, वादळी वारे किंवा इतर नैसर्गिक घटना अपेक्षित असतात, ज्यामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा येऊ शकतो. या अलर्टमध्ये नागरिकांनी काय करावे? तर हवामानातील बदलावावर लक्ष ठेवावे, प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, वाहतुकीमध्ये व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी तयारी करून जावे. पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात अतिरिक्त काळजी घ्यावी. चौथा म्हणजे ग्रीन अलर्ट. ग्रीन अलर्ट म्हणजे सर्व काही ठीक आहे, चिंता करण्याची गरज नाही. पावसाळ्यात अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट दिला जातो. याचा अर्थ की संबंधित शहरांमध्ये पावसाची परिस्थिती सामान्य असेल, त्यावेळी कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते. ग्रीन अलर्ट हा तेव्हाच जारी केला जातो, जेव्हा हवामानाची परिस्थिती सामान्य असते आणि नैसर्गिक आपत्तीचा कोणताही धोका नसतो. जेव्हा ग्रीन अलर्ट असतो, तेव्हा कोणतीही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नसते. लोक त्यांचे नेहमीचे दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे करू शकतात. हा एक प्रकारचा दिलासा देणारा इशारा आहे. मित्रांनो, हे अलर्ट आपल्यासाठी रस्त्यावर लावलेल्या वाहतुकीच्या दिव्याप्रमाणे काम करतात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा.